लय जोरात लसूण आला. मग साईडनं हरभरा टोकलेला होता, किलोभर बी टोकलं होतं. बर बर. ते 2 क्विंटल हरभरा झालं. त्यांना ते 2 डाळू पडून दिलं त्यांना. हा असाच झाला. खत जे तयार केले तुम्ही खताचं सम्राटच आहे. अरे बाप. आपलं काही नाही. भयंकर अतिशय त्याचा म्हणजे रिझल्ट चांगला आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये किती वाढ करायची इच्छा आहे? वाढ म्हणण्यापेक्षा ही जी तुमची प्रोसेस ऐकली आहे त्यातून जमिनीची पोषकता वाढवण्यासाठी जमिनीच्या प्रेमात पडले होय. जमिनीची पोषकता वाढवून पिकाचं उत्पन्न वाढलं पाहिजे असं आज आमचं मत आहे. विलास नामदेव कारंडे, हा मुक्काम पोस्ट भांबर्डे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मी लसूण लावलेलं आहे. हा मग तिथे शिंदे साहेब म्हणून आहे ते. आणि लसूण विजित उठला हे नाद कोणा लय जोरात लसूण आला. मग साईडनं हरभरा टोकलेला होता. बर. कुठे खायापुरतं किलोभर बी टोकलं होतं. बर बर. ते 2 क्विंटल हरभरा झालं. काही पण सांगतो मी. आता तुम्ही घरी चालायचं 2 क्विंटल हरभरा झालं. 2 क्विंटल किती बियाण्याचं? 1 किलोभर बियाचं. 1 किलोचं 2. त्यांनी हरभरा बघितलाय, ते आले होते. एका टाळाला किती फुटे होते? त्यांना ते 2 डाळू पडून दिलं त्यांना. हा असाच झाला. तुमच्या कारची का मोटरसायकलची? 4 व्हीलरची गाडी जागा राहील नाही पाठीमागे. 2 टाळांनी सीएनजीच्या वरच्या बाजूला. बापरे. 2 क्विंटल मी भयंकर म्हणजे खत जे तयार केले तुम्ही खताचं सम्राटच आहे. अरे बाप. आपलं काही नाही. भयंकर अतिशय त्याचा म्हणजे रिझल्ट चांगला आहे. आपलं काही नाही. मी काय करत होतो, हा पहिला आम्ही ती ही सरली तयार करायचो. शेण गोमूत्र करून ते आम्ही वापरत होतो. तुम्हाला केमिकल नकोच होतं. हा डाळ गोळ हे असं सगळं मिक्स पण करून. हे मात्र बेफाम झालं. आणि शी मिळाल्यानंतर सोनच पदरात पडलं का झालं. आम्ही 4 शेतकरी वाळवा तालुका इस्लामपूर आष्टा इकडून आलेलो आहे. आमच्याकडे ऊस शेती आणि केळी. बर. यासाठी आम्हाला मार्गदर्शन त्याचं पाहिजे. बघा किती एकर ऊस आहे आपला? आमचं 4 एकर क्षेत्र आहे. आता ह्या वर्षी मी मागल्या वर्षीपासून पूर्ण केळी केले 4 एकर. बर. थोडा ऊस असतो म्हणजे भाजीपाला ऊस हे पॅटर्न आहे तुमचा? पॅटर्न यांचा. ओके. हा असे आहेत. आम्ही 3 जण आहेत, त्यामध्ये केळी ऊस असा आहे. ऊसाचा ॲव्हरेज काय, केळीचा ॲव्हरेज काय? केळीचं ॲव्हरेज ह्या वर्षी मागच्या वर्षी पडलं होतं 32 टन. बर. ह्या वर्षी 27 टनच झालेलं. आणि झाडं किती लावता तुम्ही एका एकरात? एका एकरात 1250 असतं. अच्छा. ओके. म्हणजे साधारणतः एक 27-28चा घड पडतो. मागच्या वर्षी पडला. या वर्षी 25चा पडला. या वर्षी कमी पडला. 20-25. बर. ठीक आहे. आणि ऊसाचं काय ॲव्हरेज? उत्पन्न घटलेलं आहे. ऊसाचा ॲव्हरेज काय आहे? ऊसाचा ॲव्हरेज आमच्याकडे 2.5 टन गुंठ्याला आहे. 2.5 टन. 2.5 टन 3 टन. चांगलं आहे. मग असं 50,000 खर्च करून तुम्हाला आता ॲव्हरेज 2.5 टनाचं भेटतंय. होय. ओके. मग तुम्हाला याच्यामध्ये किती वाढ करायची इच्छा आहे? वाढ म्हणण्यापेक्षा ही जी तुमची प्रोसेस ऐकली आहे त्यातून जमिनीची पोषकता वाढवण्यासाठी जमिनीच्या प्रेमात पडले होय. जमिनीची पोषकता वाढवून पिकाचं उत्पन्न वाढलं पाहिजे असं आज आमचं मत आहे. नाही, हे बरं वाटलं मला का आमचं बरं चाललंय पण अजून चांगलं चाललं पाहिजे आणि माती चांगली टिकली पाहिजे. मातीच्या कळवळ्या पोटी तुम्ही इथं आले याचं पहिला अभिनंदन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोनवणे विशाल, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक विभागाचं कामकाज बघतो. यासाठी वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात तर आपल्याला सर्व पिकांसाठी जर मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर आहे 866 920 0221. धन्यवाद. जय सिटी वैदिक. चला शेती करूया.